काजल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे नवरात्रीचा 9वा दिवस आहे, पण शेवटचा दिवस नाही आहे, कारण की ह्यावेळेस 11व्या दिवशी दसरा आलेला आहे। त्यामुळे हा 9वा दिवस आहे, पण शेवटचा दिवस नाही। त्यामुळे आजचा हा शेवटचा कलर पिंक कलर। आज मी मस्त पिंक कलरची साडी घातली आहे। कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा, पूर्ण मी दाखवतेच नंतर। तर आजच्या या शेवटच्या नवरात्रीच्या ह्या शेवटच्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये तुमचं मी स्वागत करते। आणि असंच कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल। सकाळचं सगळं आवरलंय, कालचा व्हिडिओ एडिट वगैरे केलाय, थोडा बाकी आहे। आणि आता मी मस्त अशी साडी वगैरे घालून तयार झाले। पहिले सगळं काम आवरून घेतलं आणि मग साडी घातली आहे। आता जेवण करायचं आहे, म्हणजे फराळाचं करायचं आहे। सकाळी सगळं आबीच्या टिफिन दिलेला आहे, तर मग मी राजगिऱ्याचे थालीपीठ बनवले आणि आता मला गरम गरम बनवते, त्याला बनवून दिले आधीच। आणि डांगराची सुकी भाजी, असं काहीसं जेवण मी आज बनवलेलं आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर हा आहे माझा आजचा लुक। पिंक साडी घातली आहे मस्त आणि रेडी झाले। कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा। आणि आता मी देवपूजा करते पहिले मस्त, आणि मग थालीपीठ बनवायचे आणि मग जेवण करते। आणि आजचं पूर्ण रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आता मी राजगिऱ्याचं थालीपीठ बनवलं आहे आणि ते सकाळी पीठ मळलं होतं, त्याच्यामुळे मग आतापर्यंत ते थोडंसं पातळ झालं। त्यामुळे एवढं काही खास जमलं नाही, पण जमलं व्यवस्थित, एवढं पण भारी काही जमलं नाही ते। आणि डांगराची भाजी बनवली मस्त। आता जेवण करून घेते आणि मग भेटू। असं काहीसं ते थालीपीठ बनलंय आणि डांगराची भाजी। मी आता जेवण करून घेते। आत्ता वाजले संध्याकाळचे 6 आणि आत्तापर्यंत मी काय कुटाणा केला आहे ते तुम्हाला आता दाखवते। मी ट्रीची पेंटिंग केली आहे, खूप छान दिसते। हे बघा, थांबा व्यवस्थित मी दाखवते तुम्हाला। हे बघा, किती छान पेंटिंग मी बनवली आहे। कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मी करत होते तेवढ्यातच आमच्यावर राहत्या त्या आंटी आल्या होत्या। तर त्यांनी मला, म्हणजे आमचे उपवास चालू आहे, मी तुम्हाला त्यांची एक गंमत सांगते। आमचे नवरात्रीचे उपवास चालू आहे आणि ते मला म्हटले होते की काय काय चालतं उपवासाला। आणि त्यांना आपल्या इकडचं काही कळत नाही, कारण ते तेलगू आहे। आणि मग मी म्हटलं, मग ते म्हणे राईस चालतो का? म्हटलं नाही। मग म्हणे काय खात्या? म्हटलं स्वीट्स खातो, कारण की आम्ही पेढा वगैरे आणला होता आणि ते खव्याचं असतं म्हणून आम्ही ते खाल्लं होतं। आणि मग त्यांना म्हटलं स्वीट चालतं, आणि ते तेव्हापासून तर आत्तापर्यंत मला नुसतं स्वीटच आणू राहिले। आणि त्यांना फक्त एवढंच माहिती की आम्हाला उपवासाला फक्त राईस चालत नाही, तर ते स्वीटच आणू राहिले। गुलाबजामून दिले होते त्यांनी, शिरा दिला होता, पण आम्ही काय करतो, ते एवढं प्रेमाने देतं त्यामुळे मग आम्ही घेतो आणि माझी फ्रेंड आहे त्यांना देतो। आणि आमच्या इथं जे जेवायला येतं ते पण खाता। आत्तासुद्धा त्यांनी, आणि दर आठवड्याला ते बाहेर पूजा करता, तर त्यांनी नारळ पूर्ण सगट फोडलेलं नारळ दिलं। आणि म्हणजे बघा ना, आपले नसून पण म्हणजे आपलं दरवेळेस त्यांच्या पद्धतीने काय बनवलेलं असलं का ते मला देत असता। तर मग बघून तर खाण्याची इच्छा होती, पण खाऊ नाही शकत, कंट्रोल तेवढा। मी दाखवते त्यांनी काय काय दिलं। तर हे बघा, हा प्रसाद आहे। आणि मी त्यांना बेसनच्या लाडूची रेसिपी सांगितली होती, मग त्यांनी हे बेसनचे लाडू बनवले। आणि हे पण एक प्रसादच आहे कशाच तरी। आणि हे
मुगाचे भजे, डायरेक्ट मुगाच्या डाळीचे नाही, मुगाचे भजे. तर असं सगळं काही त्यांनी दिलं आहे. आणि हे असं फोडलेलं नारळ दिलेलं. तर त्यांना म्हटले होते मी स्वीट चालतं, तर ते स्वीटच देत आहे मला नुसतं. तर बाहेर राहून पण आपल्या स्वभावामुळं आपण असे माणसं कमवतो. कोणाला पण अशी माणसं भेटत नाही. प्राऊड फील होते आमच्यावर स्वतःवर. आमच्या इथं खूप पाऊस चालू आहे. आता सध्या पाऊस चालू आहे आणि अंधार पण पडला आहे खूप सारा. कारण की 6 वाजले आणि वाटत नाही 6 वाजले म्हणून, कारण की अंधार पडला आहे आणि पाऊस, जोरदार पाऊस चालू आहे. माझे कपडे आज तसेच आहे. अंधार पडला आहे, पाऊस चालू आहे आणि व्हिडिओच्या नादात मी बाहेर गेले मागच्या डोअरला आणि मग बघितलं की पाऊस चालू आहे. आणि मी सकाळी 8 वाजताच पॅन्ट धुतली होती आधीची, कारण की त्यांनी मला बजावून सांगितलं होतं उद्या त्याच्या ऑफिसमध्ये दांडियाचं फंक्शन आहे, त्यामुळं त्याला ते पॅन्ट घालायची आहे. आणि मी धुतली आणि मध्ये पाऊस येत नाही इकडं, कारण की वरतून स्लॅब टाकलेला आहे. पण असा आडवा पाऊस नाही म्हणून ती पॅन्ट भिजली नाही. आता मी काढून आणली, वाचले. तर आता मी चहा बनवणार आहे आणि मग रात्रीचं जेवण. आणि माझी पेंटिंग कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मस्त आळस येतोय त्यामुळं चहा बनवते आणि मग रात्रीचं काय बनवायचं ते विचार करते. आणि असा फर्स्ट टाईम असेल की मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत साडीवरच आहे. असा पहिलाच टाईम आहे की मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत साडीवरच आहे. तर असं चहा बनवला आहे कारण एनर्जी खूप लो झाली आहे. काही बनवायची पण इच्छा होत नाही आणि काही करायची, काही खायची पण इच्छा होत नाही. त्यामुळे चहा बनवला आहे. आता मस्त चहा घेते. पण आता 6:30 वाजत आले, काहीतरी बनावं लागणार आहे. तर चला काय बनवते बघा. चहा घेते आणि मग भेटते. आता मी इथं जेवणामध्ये शिंगाड्याच्या पिठाचे असेच काय म्हणता ना, डोसा टाईप असे, म्हणजे शिंगाड्याच्या पिठाचं चिला असं म्हणू शकता आपण त्याला. तर ते बनवणार आहे. चल, आणि शेंगदाण्याची चटणी. तर तुम्हाला पण रेसिपी शेअर करते बघा. तर हे आहे शिंगाड्याचं पीठ. आता मी टाकून घेते याच्यामध्ये आणि एकदम थोडंसं भगरीचं पीठ टाकते, कारण की मी याआधी कधी बनवलेलं नाही. भगरीचे बनवले होते, याचे नाही बनवले, त्यामुळे मग थोडंसं टाकलं. थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि मीठ. आता हे सगळं असं मिक्स करून घेते आणि याने या विस्करने थंड पाणी टाकते. थंड पाणी टाकून मिक्स करून घेते. हे अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी त्याची केलेली आहे आणि असं बॅटर बनवलं आहे अशा पद्धतीने. आणि आता हे मी थोडा वेळ भिजून देते आणि मग बनवते. अशा पद्धतीने बॅटर बनवलं आहे आणि आता आपण ते टाकून घेऊ.
तर अशा पद्धतीने छानसे आपले धिरडे झालेले. तर आता रात्रीचा स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे. आता आम्हाला जेवण करायचं आहे आणि आत्तापर्यंत व्हिडिओ आता मी इथंच एंड करते. तर आत्तापर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कॉमेंट करा आणि भेटूया असेच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.